सर्वात प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की सदर जे प्रकरण आहे हे डोमेस्टिक व्हायलन्सचं प्रकरण आहे. ते मुंबई येथील बांद्रा न्यायालयामध्ये आम्ही दाखल केलं. त्यामध्ये गैरअर्जदारातर्फे जे काही म्हणणं आलं त्याच्यानंतर मान्य न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून जे काही ऑर्डर केलेली आहे आमच्या फेवरमध्ये ती अशी आहे की जे काही करुणा धनंजय मुंडे आहेत त्यांना 1,25,000 रुपये पर मंथ आणि शिवानी धनंजय मुंडे यांना 75,000 रुपये पर मंथ अशा प्रकारचे त्यांना जे मेंटेनन्सची जी ऑर्डर आहे ती अलाउ केलेले आहे. त्या अनुषंगाने या प्रकरणामध्ये आता पुढील जे काही आम्हाला हे आदेश मान्य न्यायालयाने दिलेले आहे त्याच्यावरती आम्ही काही समाधानी नाही. म्हणजे जे काही जर बघितलं तर गैरअर्जदार यांचे जे काही उत्पन्नाचा सोर्स आहे ते आज रोजी महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत. त्या तुलनेमध्ये जे काही आम्हाला मान्य न्यायालयाने रिलीफ दिलेली आहे या प्रकरणामध्ये ते इंटरिम ॲप्लिकेशन जे होतं आमचं की आम्हाला पर मंथ पर पर्सन 5 लाख रुपये आमची मान्य न्यायालयाकडे मागणी होती. परंतु त्या मागणीप्रमाणे आमच्या मागणीप्रमाणे मान्य न्यायालयाने कन्सिडर न करता फक्त करुणा धनंजय मुंडे आणि शिवानी धनंजय मुंडे यांनाच या प्रकरणामध्ये हे तात्पुरता स्वरूपाचा दिलासा दिलेला आहे. आता पुढची लढाई कशी असणार आहे आणि यामध्ये नेमकं काय महत्त्वाची मागणी असेल आणि यामध्ये नेमकं धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहे असं गृहीत धरलं गेलं का म्हणजे काय वस्तू? या ऑर्डरमध्ये आपण सगळ्यांनी पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की जो काही पॅरा नंबर जो 14 आहे त्याच्यामध्ये माननीय न्यायालयाने एकदम क्लिअर त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की या करुणा धनंजय मुंडे या पत्नी आहेत आणि त्यांना या गैरअर्जदारांनी त्रास दिलेला आहे. तशा प्रकारचे डॉक्युमेंटेशन आम्ही मान्य न्यायालयात दाखल केलेले आहे. त्यांच्यावरती जे काही झालेले हल्ले आहेत त्या संदर्भातले कागदपत्र असतील, फोटोग्राफ असतील, हे सर्व वस्तुस्थिती सत्य परिस्थिती आम्ही ही मान्य न्यायालयासमोर मांडली. त्या अनुषंगाने आम्हाला मान्य न्यायालयाने यामध्ये न्याय दिलेला आहे. आता पुढची लढाई कशी असेल आणि जे जास्तीचं मेंटेनन्स मागणी करत आहे त्या संदर्भात? त्याच्यामध्ये जास्तीच्या जे काही मेंटेनन्सचं आमचे मागणी आहे ते आता आम्ही मान्य न्यायालयातून जी काही कॉपी काढल्याच्यानंतर वरील न्यायालयामध्ये आम्ही त्या संदर्भात अपील दाखल करणार आहोत.